की जे असतं ना एखाद्या राजाच्या दरबारामध्ये भाट असतात आणि ज्या पोळ्याने राजा मागतो तसे ते भाटगिरी करतात. असे काही लोक आहेत की त्यांनी ते सुपारी घेतल्यासारखे नाथाबाला बदनाम करण्याचे एक षडयंत्र रचलं. नमस्कार, मी जयेश. आत्ताची महत्वाची बातमी आणि मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत, ती म्हणजे नाथाभाऊंच्या भाजपाला राजीनामा दिल्यासंदर्भात. राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून मागील 4 वर्षांपासून राज्यातील भारतीय जनता पार्टी सुरू असलेल्या राजकीय शीतयुद्धामुळे राज्य नेतृत्वावर अनेक निष्ठावंत नेत्यांमध्ये नाराजगीचा धगधग सुरू आहे. यात माजी महसूल मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी वेळोवेळी राज्यातील पक्ष नेतृत्वावर जाहीरपणे नाराजगी व्यक्त केली आहे. मात्र पक्षाने त्यांच्या नाराजगीला गांभीर्याने घेतले नाही. त्यात मागील काही दिवसांपासून नाथाभाऊ पक्षांतर करणार असल्याची चर्चा सुरू झाली. यावर भाजपाच्या नेत्यांनी नाथाभाऊ पक्ष सोडणार नाही असा विश्वास व्यक्त केला. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार असल्यावर जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे गेले 3-3.5 दशक नेतृत्व करणारे आणि भारतीय जनता पक्षाची खऱ्या अर्थाने वाढ करण्यासाठी गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या बरोबर अनेक वर्ष काम करून ज्यांनी भाजपला बळ दिलं ते माननीय एकनाथराव खडसे साहेब यांनी त्यांचा पक्ष सोडलेला आहे असं मला थोड्या वेळापूर्वी सांगितलं आणि म्हणून त्यांनी भाजपचा त्याग केलेला असल्यामुळे शुक्रवारी दुपारी 2 वाजता श्रीयुत खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यामुळे बळ वाढेल असा मला विश्वास आहे. एक अनेक वर्षाचा अनुभवी नेता, अनेक प्रश्नांशी अनेक मुद्द्यांशी संबंधित काम करून महाराष्ट्रातल्या विविध विषयांचा अभ्यास असणारा नेता हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतोय. त्यांचं स्वागत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी दुपारी 2 वाजता करणार आहोत. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला राजीनामा दिल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला असून खडसेंच्या राजीनाम्यासंदर्भात अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या संदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवरील नाराजगी व्यक्त करीत अधिकृतरित्या भाजपा सोडल्याची माहिती दिली आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. गेले 40 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम मी या ठिकाणी करतोय. ते 40 वर्षामध्ये अनेक प्रसंग झाले की ज्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टी खेड्यापाड्यात पोहोचलेली नव्हती. भारतीय जनता पार्टी एक प्रकारे ज्याला आम्ही म्हणतो की उपेक्षित होती. अशा कालखंडापासून गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन आहेत, नितीन गडकरी असतील, नासाहेब फरांदे होते, भाऊसाहेब फुंडकर, सुधीर नंतर मुनगंटीवार, असे कितीतरी नेते ज्याचं नाव मला सांगता येईल. सूर्यबाजी वाढणे होते, नानासाहेब उत्तमराव पाटील. आणि त्या कालखंडापासून आज तागायत भारतीय जनता पार्टीचं काम मी प्रामाणिकपणे केलं. भारतीय जनता पार्टीने सुद्धा या कालखंडामध्ये मला मोठ्या प्रमाणावर राजकारणामधले अनेक पदं दिले. मी ते नाकारू शकत नाही. भारतीय जनता पार्टीविषयी माझा कुठलाही रोष नाही. मी कधी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यावर किंवा भारतीय जनता पार्टीवर टीका केली नाही. या क्षणापर्यंत कुणाविषयी आक्षेप घेतला आणि टीका केलेली नाही. मधल्या कालखंडामध्ये जेव्हा विधानमंडळामध्ये मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून ज्यावेळेस मी म्हटलं की बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, त्यावेळेस नंतरच्या कालखंडामध्ये
जे काही प्रकरण घडले ते सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. या ठिकाणी महाराष्ट्राला माहिती आहे, माझ्या अनेक चौकशा झाल्या, अँटी करप्शनकडून चौकशा झाल्या, हे भूखंडाचे आरोप केले गेले आणि अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये माझ्यावर एक खोटा विनयभंगाचा खटला सुद्धा दाखल करण्यात आला. श्रीमती दमानिया यांनी माझ्यावर त्यांचा विनयभंग केला म्हणून माझ्यावर एक खोटा दाखला पोलीस स्टेशनला दाखल केला. पोलीस त्यावेळेस दाखल करायला तयार नव्हते. त्यांनी रात्रभर गोंधळ घातला पोलीस स्टेशनला. फक्त त्यानंतर देवेंद्रजींना त्यांनी फोन केला आणि देवेंद्रजींनी स्वतःहून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करायला सांगितलं. वास्तविक अशा स्वरूपाचे खोटे गुन्हे नोंद करायला सांगणं म्हणजे एक प्रकारे त्यांनी सांगायला पाहिजे सत्य आहे ते करा, घटना कुठली ज्याच्यामध्ये दुरान्वय संबंध नाही असा म्हणून तो खटला मी आता त्या खटल्यानं नुकतंच मी आता 15 दिवसापूर्वी बाहेर आलेलो आहे. म्हणजे छळ किती करावा याला काही मर्यादा राहिल्या नव्हत्या, तरी इतके दिवस मी ते सहन करत आलेलो आहे. आणि यामधून इतक्या दिवसामध्ये जे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ज्यांनी माझ्यावर ॲलिगेशन्स केले, माझा दावा आहे की त्या कालखंडातलं सगळं रेकॉर्ड काढावं, विधानमंडळामधलं रेकॉर्ड काढावं. एकाही राजकीय पक्षाने, एकाही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेतकरी संघटना असेल का कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केलेली नव्हती, माझ्या चौकशीची मागणी केलेली नव्हती. अशी जर विधानमंडळामध्ये कुणी आक्षेप घेतला असेल, चौकशी करा असं म्हटलं असेल, असे जर खरं असेल तर मी एका मिनिटामध्ये राजकारण सोडायला तयार आहे. कोणीही माझ्या चौकशीची मागणी केलेली नसताना माझा राजीनामा घेतला गेला आणि जे काही घडलेलं आहे आता याचं परत मी पुनरावृत्ती करत नाही. मीही पक्षासाठी माझं उभं आयुष्य घालवलं आणि अशा कालखंडात घालवलं की जे दगडं खाल्लेत, धोंडे खाल्लेत, लोक आमच्या याच्यावर थुंकले, मारलं, माझ्यातून वाळीत टाकलं गेलं. अशा कालखंडातून आम्ही काम केलं. तर पक्षासाठी 40-40 वर्ष आम्ही त्या ठिकाणी काम केलं. म्हणजे असं नाही आहे की पक्षाने तुम्हाला काय कमी दिलं, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक. आता होऊन आपल्या जीवनाचा 40 वर्ष दिले त्यासाठी. आणि आजही माझी कोणत्याही म्हणजे भारतीय जनता पार्टीविषयी तक्रार नाही, केंद्रीय नेतृत्वाविषयी कुठली तक्रार नाही. माझी तक्रार जी आहे ती मी वारंवार बोलून दाखवलेली आहे की देवेंद्रजींनी ज्या प्रकारे हे विनयभंगाचा खटला दाखल करणं, भूखंडाच्या संदर्भात चौकशा लावणं, अँटी करप्शनच्या चौकशा, मी सर्वांमध्ये निर्दोष सुटलो. परंतु त्याचा मनस्ताप किती झाला. एखाद्या व्यक्तीवर विनयभंगाचा खटला दाखल करणं, कोर्टामध्ये तो चालणं, मी याच्यापेक्षा तर मरणहून मरण नाही आमच्या सरकारला. आणि तेही अशा रीतीने की तुम्ही त्या ठिकाणी गोंधळ केला की नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगणं. आणि मी ज्यावेळेस देवेंद्रजींना हे म्हटलं की असं कसं काय माझ्यावर विनयभंगाचा दाखला होतो, ती बाई मुंबईमध्ये, मी मुक्ताईनगरमध्ये, मी काही बोललो वगैरे. देवेंद्रजी म्हणायचं फार गोंधळ करत होती, हे करत होतं, टी व्हीवर दाखवलं जात होतं म्हणून नाईलाजाने मी सांगितलं. म्हणजे असं कसं नाईलाजाने सांगितलं, तुम्ही सांगता झालं असतं ना केवळ नियमानुसार तुम्ही त्या ठिकाणी कायद्यानुसार काम करा. पण मला कोर्टाच्या तारखा चालल्या, हे चाललं, बदनामी सहन करावी लागली, माझे लहान मुलं मुली, इतक्या खालच्या स्तरावर जाऊन ते राजकारण झालं. आणि त्यामुळे मला नाईलाज, तरीही त्याच्यानंतर 4 वर्ष मी काढले. मला काय मिळालं नाही मिळालं याच्याशी मला काही घेणं देणं आहे या ठिकाणी. पण मला जो मनस्ताप झाला त्याचं दुःख आहे. काय मिळालं नाही मिळालं याचं दुःख नाही आहे. आयुष्यात मी अनेक पदं घेतलेले आहेत, माझ्या हक्कानं आम्ही मिळवले. आम्ही जे काही पद मिळालं ते माझ्या ताकदीवर, भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर मिळवलं, दुसरीकडे काय नाही झाले. आणि माझे तुम्ही जर इतकं पारदर्शी कारभार पाहतात तर तुमच्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये किती लोक आहेत की ज्यांच्यावर आरोप नाही बरे याच्यामधून येऊन पडलेले आहे. मोठे मोठे आक्षेप असलेले नेते आज तुमच्याकडे 60-70% तर तसे नेते तुमच्याकडे आहे. पण या ठिकाणी म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. माझी कुणाविषयी तक्रार नाही आहे, मला कुणाविषयी म्हणणं नाही आहे. मी माझा निर्णय सहजपूर्तीने घेतलेला आहे. मी ताकद जी आहे ती जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे. आज आमचे दानवेजी म्हणतात की ज्यांच्यावर टीका टिप्पणी केली ते आज हे करता आहे वगैरे वगैरे. पण ठीक आहे, जे असेल नसेल, मी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि या ठिकाणी 23 तारखेला मी NCPमध्ये प्रवेश करणार आहे. एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत जळगाव येथे खडसे समर्थकांनी
जल्लोष साजरा केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद साहेबांचा नाथा भाऊ तू मागे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एकच भाऊ नाथा भाऊ एकच भाऊ नाथा भाऊ अरे ये लो आता नाथाभाऊंची मुंबई जाण्यासाठी किंवा काय घडामोडी आता करणार आहे, प्रवेश निश्चित झालेला नाथाभाऊंचा, याबाबत काय सांगणार? एकतर सर्वप्रथम मी ज्या पद्धतीने आज जयंत पाटील साहेबांनी डिक्लेअर केलं आहे की आदरणीय नाथाभाऊ हे येत्या शुक्रवारी भारतीय जनता पार्टीला राजीनामा ठोकत आपला जाहीर प्रवेश सोहळा हा मुंबई इथे आयोजित केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये। आज पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळ्यांच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि नाथाभाऊंच्या समर्थनार्थ, रोहिणीताईंच्या समर्थनार्थ इथं जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण उत्तर महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते असे आहेत की जे भाऊंशी गेली 40 वर्ष झाले भाऊंना बघून भारतीय जनता पार्टीशी अटॅच झालेले होते। ते कार्यकर्ते आज भाऊंच्या सोबत आहे। जो भाऊंवर गेले 3 ते 4 वर्ष झाले जो अन्याय झाला आहे पार्टीकडनं, भाऊंवरती अनेक प्रकारे आरोप केले गेले, इतरांना आरोप झाल्यानंतर त्यांना मात्र आम्ही क्लीन चिट देऊन आतमध्ये घेतलं भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्यांना त्यांचे कुठलेही राजीनामे आपण घेतले नाही। परंतु एकमेव जर आपण या राजकारणात पाहिलं तर एकमेव नाथाभाऊ असं व्यक्तिमत्व होतं की त्यांना ठरवून आरोप केले गेले। या महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी समाजाचा जो चेहरा होता भारतीय जनता पार्टीचा, ते आदरणीय नाथाभाऊंना हेतू पुरस्कार टार्गेट करण्यात आलं होतं आणि त्यानंतर राजीनामा झाल्यानंतर बराच काळ क्लीन चिट मिळाली, सगळं झालं, सगळ्या चौकशा झाल्या, तरी देखील भाऊंना न्याय मिळत नव्हता। तर आज आम्हाला असं वाटतं की कुठेतरी या निमित्तानं होईना पण कार्यकर्त्यांना जो इतक्या 4 वर्ष झाले जी कार्यकर्त्यांची कोंडी होत होती त्या कार्यकर्त्यांच्या कोंडीला आज कुठेतरी वाचा फुटली आहे आणि कार्यकर्ता नक्कीच कुठल्याही प्रकारचं हे नसताना कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित असतील। आणि एकनाथराव खडसे यांच्यासोबत त्यांची मुलगी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का? हो, आदरणीय रोहिणीताई देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। ॲक्च्युअल जिल्ह्यातील राजकारणात रोहिणीताईंसारखं युवा नेतृत्व या जिल्ह्यामध्ये अनेकांना हवंसं वाटणारं नेतृत्व आहे, कारण एकतर ताई या शैक्षणिकदृष्ट्या वकील आहेत, त्यामुळे एक युवकांना योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी कोणी नेतृत्व खंबीर नेतृत्व ताई आहेत। शुक्रवारी नाथाभाऊ राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचं जयंत पाटील यांनी आता प्रेसमध्ये म्हणलं, आपण समर्थकात काय सांगणार? आम्ही प्रथमतः भारतीय जनता पार्टीचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाथाभाऊ जे प्रवेश करतो त्यांचं मी पहिले तर अभिनंदन करतो, कारण नाथाभाऊवर गेल्या 5 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस सारख्या कंपनीने सतत अन्याय केल्यामुळे आम्हालाही कुठे कार्यकर्त्याला एक त्याचं शिल्लक वाटत होतं। आज एवढा महाराष्ट्राचा नेता ज्यांनी पक्ष घडवला, कार्यकर्ता घडवला, परंतु स्वतःच्या देवेंद्र फडणवीस स्वतःच्या स्वार्थासाठी एक ओबीसी नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पक्षाचं हित पाहता स्वतःचं हित पाहिलं
अशा देवेंद्र फडणवीसांना आता खऱ्या अर्थानं समजेल की नाथाभाऊचं नेतृत्व काय असतं आणि सत्ता मिळवताना काय करावं लागतं. त्यामुळे आम्ही नाथाभाऊंच्या सोबत आहे. नाथाभाऊ जे निर्णय घेतला त्यांच्यासोबत आम्ही पक्षात नाथाभाऊंच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून ज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी एकनाथ खडसे यांनी राजीनामा हा द्यायची गरज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेश अध्यक्ष या नात्याने माझ्याकडे पोहोचला आहे. तो राजीनामा हातात पडेपर्यंत मी आणि आम्ही सगळेच जण आशावादी होतो की किती रागावले तरी नाथाभाऊ ही स्टेप घेणार नाहीत. ते बोलतील, परंतु काही ना काही मार्ग निघून यातून आम्ही सगळेजण पुढे जाऊ. पण शेवटी कुठलीही गोष्ट की जसं आपण ठरलेली असते टाळू शकत नाही, तसं आता हे कटू सत्य आहे की नाथाभाऊंनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी पक्षात राहावं, त्यांनी आमचं नेतृत्व करावं हीच आमच्या सगळ्यांची इच्छा होती आणि त्यामुळे सातत्याने तो प्रयत्न झाला. सगळेच प्रयत्न यशस्वी होतात असं नाही. मी ते ज्या पार्टीमध्ये चालले आहेत त्या पार्टीमध्ये त्यांनी चांगलं काम करावं, प्रामुख्याने समाजाला उपयोगी पडणारे अनेक विषय त्यांनी मार्गी लावावेत यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. हे त्यांनाच विचारलं पाहिजे. नाही, मला काय वाटतं की त्यांनी इतकं म्हटलेलं आहे आणि आताही राजीनाम्याच्या निमित्ताने ते म्हणतील, त्यामुळे त्यांनाच त्यांनी राजीनामा का दिला हे विचारणं जास्त सोयीचं राहील. कारण आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नव्हती. पक्षामध्ये त्यांचं एक स्थान आहे. वारंवार आम्ही असं म्हणत होतो की मग तुम्ही आमचे नेते आहात, आमचे मार्गदर्शक आहात. आता त्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांनी त्या वेळेला मांडलं आहे आणि मग ते ज्यांच्यावर मांडलं आहे त्यांनी पण ते त्या वेळेला व्यवस्थित खोडलेलं आहे. आता ते म्हणाले, हे म्हणाले, ते म्हणाले, हे म्हणाले, कोणाचं खरं कोणाचं खोटं त्याच्यापेक्षा जे आता घडलं आहे ती वस्तुस्थिती स्वीकारून सगळ्यांना पुढे जावं लागेल. 4 वर्ष त्यांच्यावर अन्याय झाला असं त्यांनी आपल्या तक्रारीत नाही, म्हणून म्हटलं ना की त्यांच्यावर अन्याय झाला का झाला, तो काय प्रकारचा झाला हे त्यांना विचारल्यानेच योग्य उत्तर मिळेल. कारण ज्यांच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे देवेंद्रजी, त्यांनी मध्ये एकदा दिल्लीमध्ये प्रेसशी बोलताना ह्या सगळ्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग ते बंगाळ या विषयाचं दिलेलं आहे, दाऊदच्या बायकोचं दिलेलं आहे, भोसरीच्या MIDC मधल्या भूखंडाचं दिलेलं आहे. सगळ्या विषयांमध्ये देवेंद्रजींनी आपलं म्हणणं मांडलं आहे. पण तरी ते त्यांचे मुद्दे मांडत राहिले आणि त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला म्हणजे नेमकं काय झालं. आम्ही असंच म्हणणार ना किंवा जे जे घडलं असं तुम्ही म्हणताय त्यावर काही ना काही भूमिका देवेंद्रजींनी मांडली आहे. आणि अगदी आज सकाळीसुद्धा जेव्हा त्यांनी जयंतरावांच्या ट्विटला रिट्विट केलं त्यावेळेला मी संपर्क केला तर त्यांनी ते रिट्विट लगेच काढून टाकलं. आणि त्यामुळे मी आशावादी होतो की मग ज्या अर्थी ते जयंतरावांच्या ट्विटला रिट्विट केलेले व्हॅनिश करतात त्या अर्थी अजूनही काही दोर तुटलेला नाही. कारण मी वारंवार त्यांना असं म्हणतो की आपण एकत्र बसू, जे जे मुद्दे तुमचे आहेत ते तुम्ही वारंवार मांडताच आहात ते पुन्हा मांडा, त्याच्यावरची भूमिका देवेंद्रजी मांडतील, त्याच्यावर पडदा पाडू, आपण भविष्याचा विचार करू. पण आता या चर्चेमध्ये काही अर्थ नाही. आमच्याकडे एखाद्याला काम दिलं की त्याने करण्याची पद्धत आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी म्हणून असं ठरवलं किंवा माझा त्यांचा खूपच म्हणजे पार्टीमध्ये मी आलो त्याच्या कितीतरी आधीपासून ते पार्टीत काम करत असल्यामुळे जळगावला मी विद्यार्थी परिषदेसाठी होतो म्हणजे 80 तेव्हापासूनचा आमचा परिचय आणि संवाद असल्यामुळे असं ठरलं की बा तुझा चांगला संवाद आहे, बदल्या काळात तू तिथे पालकमंत्री होता, त्यामुळे एकानेच बोललेलं चांगलं असतं. त्यामुळे मी सातत्याने बोलत होतो आणि त्यात माझा वारंवार मुद्दा हाच होता की एकदा एकत्र बसू, सगळे विषय पुन्हा चर्चेला आणू, तर पडदा टाकू, व्हॉट नेक्स्ट, पुढे काय असं आपण विचार करू आणि तसं होईल असं वाटलं होतं.
खडसेंच्या बाबतीत कुठेपर्यंत ताणलं गेलं असं म्हटलं जातं? नाही, असं आहे, एखाद्या घटनेकडे तुम्ही ज्या अँगलने बघाल त्या अँगलने मी वगैरे असं नाही ना. तर तुम्हाला असं वाटलं की तुटेपर्यंत आणलं गेलं, माझं असं म्हणणं की असं नाही आणलं गेलं. माझं असं मत आहे की या विषयामध्ये प्रत्येक वेळेला काही ना काही चर्चा होऊन मार्ग काढण्याचाच प्रयत्न आपण केलेला आहे. आणि ते सगळे प्रयत्न त्यांना माहिती आहेत काय काय प्रयत्न झाले. असं आहे की आयुष्यात सगळ्याच प्रयत्नाने यश येत नाही. त्यामुळे तुटेपर्यंत आणलं की नाही आणलं या एकाच घटनेवर तुमचं वेगळं मत असू शकतं, माझं वेगळं मत असू शकतं. भाजपा उठू शकतो अशा पद्धतीचं आता बोललं जातं खडसेंच्या बंडामुळे. आम्ही एवढंच म्हणू की नाथाभाऊनी जायला नको होतं. नाथाभाऊ जाणारे पार्टीचं नुकसान होईल, नाथाभाऊ पार्टीचं नुकसान करणार नाहीत असं आम्ही वारंवार म्हणत होतो. पुढे बघू. माहीत नाही मला, तुम्हाला जास्त माहिती, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती. एकत्र राहिल्यानंतर एका व्यक्तीच्या अहंकारामुळे त्यांना पक्ष सोडावा लागतोय, राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करतोय, याबाबत थोडंसं चिंतन करण्याची परिस्थिती आहे. नाही, याचा जो काही विचार ह्याच नाही, नाथाभाऊंनी पक्ष सोडणं ह्याच नाही, अशा सगळ्याच घटनांचा आमच्याकडे बारकाईने विचार करणं, चिंतन करण्याची परंपराच आहे. ते आम्ही करू, काय चलो. खडसे यांनी पक्ष सोडल्याने मला मोठा धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. ऐकलं नाही मी तुमच्याबरोबर दौऱ्यात, तर पत्रकार परिषदेला देवेंद्रजी स्वतः बोलणार आहेत मीडियाशी, मला वाटतं तेव्हा आपण सगळे प्रश्न मला वाटतं की कालच रात्री मी स्टेटमेंट दिलं होतं की खडसे साहेब हे आमच्यामध्ये राहतील आणि राहावेत. आणि आज ही बातमी मी तुमच्याच तर्फे ऐकली आहे. अजून मी प्रवासात असल्यामुळे माझ्याकडे आता TV किंवा मी काही बातमी बघितलेली नाही, त्यामुळे मला पण थोडा धक्का बसलेला आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खडसेंच्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील करून घेतले पाहिजे असे मत व्यक्त केलंय. आघाडीमधून तिन्ही पक्षामध्ये कोणत्याही पक्षात गेले एकनाथराव, परंतु त्यांनी आता परमनंट कॉन्क्रीट हा शेवटचा पक्का निर्णय मनोधार्य बांधायला पाहिजे. ते 2015 पासून असे वावळे उठतात. मी माझे मित्र आहेत, माझे शेजारी आहे, माझ्यापेक्षा सिनियर आहे. मी त्यांना त्यावेळेस मी नम्र विनंती केली होती, आताही विनंती करणार. मी तर म्हणतो का त्यांनी राष्ट्रवादीने फक्त प्रवेशच देऊन त्यांना सरकारमध्ये बी आणावं आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा या आघाडीच्या सरकारला तर होईलच होईल, परंतु सर्वसामान्य जनतेला होईल. एक ओबीसीचा नेता, एक सर्वसामान्य जनतेचा विश्वास प्राप्त करणारा नेता आणि संघर्ष करणारा. मी विधानसभेत पाहिलं त्यांना, मला 21 वर्षापासून मी त्यांना विधानसभेत त्यांना बोलताना पाहतो. अनेक वेळेस शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, दलितांच्या, पीडितांच्या भावना ते मांडतात. आम्ही शिवसेनेमध्ये येण्याचं त्यांना निमंत्रण दिलं होतं, पण त्यांची बुकिंग पहिलेच राष्ट्रवादीमध्ये झाली आणि तिकडेही झाली, तरी ती आघाडीमध्ये झालेली आहे आणि आघाडीमध्ये ते आले तर त्यांचं स्वागतच आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी खडसेंच्या राजीनाम्याचे भाजपाला ही उतरती कळा लागली असून पंकजा मुंडेंनी देखील शिवसेनेत यावे असे निमंत्रण दिलंय. आता भाजपने जे पेरलं ते आता उगा लागलेलं आहे. मागच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने जी काही भरती या ठिकाणी केली होती, मला असं वाटतं की आता भाजपची उतरती काळ सुरू झालेली. आज एकनाथ खडसेसारखे मोठे नेते, जाणकार नेते, मी असं ऐकतो की ते या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये जात आहेत. खरं तर ते मोठे नेते आहेत आणि तो त्यांचा निर्णय घेतील, पण भारतीय जनता पक्षाचे अजूनही शीर्ष आणि दिग्गज नेते अजूनही काही नाराज आहेत अशा बातम्या येतात. मला असं वाटतं की निश्चितपणे ते नेतेसुद्धा आता आपल्या बुद्धीप्रमाणे निर्णय घेतील आणि पक्षांतरामध्ये जातील. आपण पंकजा ताईबद्दल बोललात, तर आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाची दारं तर सर्वांसाठी उघडीच आहे. पंकजा ताईच काय, पण कोणी राज्यातला नेता आमच्याकडे आला तर आम्हाला आनंदच या संदर्भातला होईल. त्यामुळं स्वागत आहे आमच्याकडे. एकनाथ खडसेंचे पक्षातून जाणे हे पक्षापेक्षा
त्यांच्यासाठी दुर्दैवाची असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. नाथाभाऊ भारतीय जनता पक्षाचे एक चांगले कार्यकर्ते होते. या पक्षातच त्यांची जडणघडण झाली. पक्षानं त्यांना एक चेहरा दिला, त्यांना मंत्री केलं, त्यांच्या सुनेला आमदार केलं, त्यांच्या मुलाला आमदारकीचं तिकीट दिलं. अशा विविध पदावर काम करण्याची संधी नाथाभाऊला भारतीय जनता पक्षाने. परंतु त्यांचं जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि भारतीय जनता पक्षापेक्षा त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे. कारण ज्या पक्षाने त्यांच्यावर आरोप केले आणि ही पाळी आणायला लावली आणि त्यांचा जो छळ केला असेल तो या ज्या पक्षात चालले त्याच लोकांनी केलेला आहे आणि आज त्याच पक्षात जाणं ही दुर्दैवाची बाब आहे. आमचं मत आहे नाथाभाऊंना थोडं थांबायला पाहिजे होतं. त्यांच्यावर जे आरोप प्रत्यारोप झाले, ज्या कोर्ट मॅटर चाललं ते निपटू द्यायला पाहिजे होतं आणि मग त्यांना न्याय नक्कीच पक्षाने दिला असता. पण ते न निपटता कोर्टातले मॅटर जर आम्ही त्यांना इकडे जर काही न्याय दिला असता तर कदाचित याच पक्षाच्या लोकांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा टीका केली असती. मला असं वाटतं की ते अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की ते त्या पक्षात. थँक्यू. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे मनपूर्वक स्वागत केलंय. भारतीय जनता पार्टीचे भूतपूर्व नेते आदरणीय नाथाभाऊ येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे परवा दुपारी 2 वाजता मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. सर्वप्रथम मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्यांच्या प्रवेशामुळे निश्चितपणानं जळगाव जिल्ह्यामध्ये उत्साहाचं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झालेलं आहे आणि अनेक दिवसापासून नाथाभाऊ पक्ष सोडतील कोणी म्हणत होतं की प्रवेश करणार नाहीत. अशा अनेक प्रकारच्या चर्चा अनेक दिवसापासून चालू होत्या. परंतु परवा येणाऱ्या शुक्रवारी ह्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत ही बाब नक्की झालेली आहे आणि त्यामुळं एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही निश्चितपणानं वाढेल. राष्ट्रवादीमध्ये मोठा गट मानला जातो. नाथाभाऊ कुठेही जाऊ शकतात, त्यांना कुठे खुशी वाटते हा त्यांचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया माजी कामगार मंत्री तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संजय कुटे यांनी दिली आहे. नाथाभाऊ वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल बोलावं मी एवढा मोठा नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि मी माझ्या या मतदारसंघातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकरी जनता आहे त्यांच्यासोबत राहून त्यांच्या कामं करण्यामध्ये मी खुश आहे. त्यामुळे त्यांना त्या कुठं खुशी वाटते तो त्यांचा निर्णय. पण भाजपाकडून काही नेत्यांनी म्हणजे त्यांनी एकाच नाव घेतलं देवेंद्र फडणवीस त्यांचं की यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आता राजीनामा दिला आहे. ते देवेंद्रजींनी त्यांनाच नाही, आम्हाला तर असं कधी भासवलं नाही, कधी आम्हाला कधी दिसलं पण नाही. भाजप नेत्याकडून त्यांची मनधरणी करण्यात आली नाही. मनधरणी का, ते ज्येष्ठ नेतेच होते भाजपचे, आता सोडलं त्यामुळे आता आम्हाला ज्येष्ठ नेते होते असंच म्हणावं लागेल. त्यामुळे त्यांच्या मनधरणी करते ते सर्व होते. त्यांच्या याच्यामध्ये सगळी पार्टी त्यांचं म्हणणं आहे पार्टी चालली आणि चालली पण, त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचं काय कारण. त्यांचं स्टेटमेंट आज तेच होतं की मला फक्त ज्येष्ठ नेते म्हणूनच ठेवलं होतं, सर्व ज्येष्ठ नेते होतं. ज्येष्ठ हे प्रत्येकाला लागतं. पुढच्या कालावधीमध्ये मला सुद्धा जेव्हा माझं थोडंसं होईल तेव्हा मला ज्येष्ठ नेत्यामध्ये आताही मला उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणूनच लावलेला आहे. कारण मी आता ज्येष्ठांमध्ये गिनल्या गेलो, उपाध्यक्ष म्हणजे संघटनेमध्ये असं ज्येष्ठ म्हणून असते आणि आपण ज्या ज्या भूमिकेमध्ये असते त्या भूमिकेमध्ये काम करायचं असतं. मला मार्गदर्शन मंडळात ठेवलं मी मार्गदर्शनाच्या भूमिकेत राहील आणि पक्षाचं येत असते शेवटी संघटना आहे. कोणाला हे काम भेटते, कोणाला ते काम भेटते, त्या कामामध्ये आनंद मानून जे काम मिळालं ते प्रामाणिकतेनं करावं. याचा भाजपला काही फटका बसणार, काही परिणाम होणार आहे? फटका वगैरे बघा, या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप उलथापालथी प्रत्येक पक्षामध्ये झालेली आहे. त्यामुळे कोणता पक्षच संपला नाही आणि संपत सुद्धा नसतं, हे लक्षात ठेवा. व्यक्तिगत अहंकारामुळे भाजपाची हानी झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपाला खऱ्या अर्थाने उतरती काळाला लागल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी दिली आहे.
अण्णासाहेब, आज एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. उद्या राष्ट्रवादीत त्यांचा प्रवेश होतो. काय आपली प्रतिक्रिया? नाथाभाऊंनी फार वर्ष वाट पाहिली भारतीय जनता पक्षाचे नेते सुधरतील म्हणून, पण ते अंग्रेज के जमाने के जेलर आहे, हम नहीं सुधरेंगे. काय नाथाभाऊंच्या सहनशीलतेला माझा सलाम आहे. काय माझ्यासारख्या माणसाने ते एका मिनिटात राजीनामा दिला, आमदारकीचा दिला, पक्षाचा दिला आणि सांगितलं घ्या घालून तुमच्याकडे राजीनामा. काय व्यक्तिगत अहंकार त्याच्यानी पक्ष आता अधोगतीला लागलेला आहे. मी संघामध्ये होतो, जनसंघात होतो, तो भाजपमध्ये होतो, पण असली अहंकारी वृत्ती आम्ही याच्या आधी कधी पाहिली नाही. आणि कार्यकर्त्यांच्या बद्दल बेफिकिरी. मी निश्चित सांगतो, महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला आजपासून काय उतरती कळा लागलेली आहे. आता त्यांचे 105 हा त्यांच्या आयुष्यातला शेवटचा आकडा आहे. काय झाले तर ते 105चे 51 होतील, पण 106 नाही होऊ शकत आता. काय देवेंद्र फडणवीसांनी जनाधार असलेले नेते संपवून टाकले असं मी अनेकदा स्टेटमेंट केलेलं आहे. काय पंकजा मुंडे असतील, नाथाभाऊ असतील, बावनकुळे असतील, या लोकांची काय अवस्था आज. काय मला आश्चर्य असं वाटतं की ते सहनच कसं करतात. आणि ते नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. राज्याचा वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून मी स्वागतच करतो त्यांचं. त्यांनी आधीच यायला पाहिजे होतं. याविषयी मी त्यांच्याशी 3-4 वेळा बोललो पण होतो. काय पण त्यावेळेला काय त्यांच्या अडचणी असतील. उशिरा का होईना पण चांगला निर्णय घेतल्याबद्दल स्वागत. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काळात राजकारणातील झालेले शीतयुद्ध संपुष्टात येऊन आता आमने सामनेची लढाई यास सुरुवात झाली आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसोबत पुन्हा भेटूया यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात. तोपर्यंत घरात रहा, सुरक्षित रहा. नमस्कार. की असताना एखाद्या राजाच्या दरबारामध्ये भाट असतात आणि ज्या पोळ्याने राजा वागतो तसे ते भाटगिरी करतात. असे काही लोक आहेत की त्यांनी ते सुपारी घेतल्यासारखे नाथाभाऊला बदनाम करण्याचं एक षडयंत्र रचलं.